महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पंढरपूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय। गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। पंढरपूरमधली दृश्य आपण बघतोय। गेल्या 4 दिवसापासून पंढरपूरमध्ये व पंढरपूरच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आपण बघितलं तर मी आता मुख्य बाजारपेठेमध्ये आहे। आपण बघितलं तर पंढरपूरच्या नगरपालिकेने जे ड्रेनेज साफ करणं गरजेचं होतं, परंतु या पावसामुळे ड्रेनेजमधून जे पाणी बाहेर येते हेच ती मुख्य बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठमध्ये ही झोपडपट्टी आहे। या झोपडपट्टीमध्ये प्रचंड असं पाणी साचलेलं आहे। या पावसाच्या पाण्यामुळे आता जो पेट्रोल पंप आहे जो गेले 3 ते 4 दिवस झालं पाणी घुसल्यामुळे बंद आहे। आपण बघितलं तर हेच ती बाजारपेठ आहे। या बाजारपेठेमधून प्रचंड प्रमाणे पाणी येतं आणि प्रत्येकाच्या आपण बघितलं तर हा नाला आहे जो आहे या नाल्यामधून प्रचंड वाहून प्रत्येकाच्या घरामध्ये दुकानामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या ठिकाणी जर पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामधून वाट काढत आपल्याला आता नागरिक येताना पाहायला मिळतात। पंढरपुरातील नागरिकांनी आता अशी मागणी केली आहे की ज्या नाल्या असतील ते साफसफाई करून पंढरपुरातील नाले साफसफाई केल्यानंतर जेणेकरून आता पाऊस आणखी मोठा आषाढी वारीमध्ये जर पडले तर असे प्रचंड हाल होऊ नये यासाठी आता नगरपालिकेने स्वच्छता करून नाले सफाई करून पाण्याचा निचरा होईल असं आता मागणी केली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।